आबांचं पाप शेवटी कलाच्याच हातून धुतलं जाणार। सोबतच काजलला तिच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या चुकीचा पश्चाताप होणार। अनामिकाच्या एका वाक्यावरनं सोहम हादरणार। मित्रांनो, आता मी जे काही बोलले त्याचा अर्थ कदाचित तुम्हाला लागला नसेल, परंतु तुम्ही हा जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अद्वैत आणि सरोज जेव्हा ऑफिसमध्ये बसलेले असतात तेव्हा सरोज अद्वैतला विचारते की अद्वैत, तू डिवोर्सबद्दल काय विचार केलाय? म्हणजे तुला आतापर्यंत कळलंय की खरे कशी मुलगी आहे, परंतु आता डिवोर्स तिच्यासोबत घ्यायचा आहे की नाही याबद्दल तुझा काय विचार आहे? त्यावेळी अद्वैत आता विचार करू लागतो। तर इकडे खऱ्यांच्या घरी कला जेव्हा वाळवणाला हळदी कुंकू लावायला येते त्यावेळी अद्वैताच विचार तिच्या डोक्यात सुरू असतो आणि त्याच वेळी हळदी कुंकवाची वाटी देखील तिच्या हातून खाली पडते। हळदी कुंकवाची वाटी खाली पडल्यामुळे कलाला मोठा धक्का बसतो, कारण हा तर अपशकुन आहे, काहीतरी वाईट घडतं की काय अशी भीती आता कलाला वाटू लागते। तेवढ्यातच संगीता येते। हळदी कुंकवाची वाटी खाली सांडलेली असते ते बघून संगीतालाही धक्का बसतो। संगीता म्हणते की कले, अगं काय केलेस? हळदी कुंकवाची वाटी तुझ्या हातून कशी काय सांडली? कला म्हणते की बघ ना आई, मलाच काही कळत नाहीये। आता ही हळदी कुंकवाची वाटी सांडली आहे म्हटल्यावर काही चुकीचं तर होणार नाही ना? संगीता अजून घाबरते, परंतु कलाला ती तसं काहीही दाखवत नाही। परंतु मनामध्ये मात्र संगीता पूर्णपणे खचून गेलेली असते। संगीता मनात विचार करत असते की कली अशी डायरेक्टली माहेरी आली, कलीचं आणि जावई बापूंचं सध्या काही चांगलं सुरू नाहीये। सोबतच काजल मगाशी रडत रडत आली। नक्की या सगळ्या गोष्टी काय चालल्यात? नक्की खरंच काहीतरी अपशकुन होणार नाही ना? मला असं वाटतंय की काहीतरी वाईट होईल, पण काय वाईट होईल असं संगीताला आता भीती वाटू लागते। तर सेम टू सेम आबा देखील इकडे हाच विचार करत असतात। आबांना सारखं सारखं त्या शापाबद्दल आठवत असतं की चांदेकरांच्या जोडप्यांना सुखी राहण्याचा अधिकार नाहीये। चांदेकरांचे जोडपे कधीच सुखी होऊ शकत नाही आणि मग हे अद्वैत आणि कलाला लागू पडतं की काय अशी आबांना भीती वाटू लागते। काहीही करून कला त्यांना त्यांची सून हवी असते। काही झालं तरी कलाच त्यांची सून असायला हवी आणि कलाच घरची लक्ष्मी असायला हवी असं आबांना वाटत असतं। परंतु कला आणि अद्वैतच्या रिलेशनचा जर विचार केला तर दोघंही मात्र विरुद्ध टोक असतात। त्यांच्यामध्ये काही खटके उडतात की काय अशी भीती आता आबांना वाटू लागते। त्यामुळे आबा त्याबद्दल चिंता करत असतात। काय मंडळी, इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नाहीयेत? अहो वाट कसली बघताय, लगेच व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर इकडे कला सुद्धा कुंकू आणि हळद सांडल्यामुळे खूप चिंतेत असते। मग संगीताच कलाला म्हणते की कले, अगं असं काही नसतं, आपण उगाचच या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो। आणि तुझे बाबा काय म्हणतात माहितीये ना? तुझे बाबा म्हणतात की उगाचच आपण जर ह्या गोष्टींचा जास्त विचार केला ना मग ह्या गोष्टी आपल्या मागे लागतात, त्यामुळे जिथल्या तिथे गोष्टी सोडून द्यायला हव्यात। मग आता आईचं बोलणं ऐकून कला थोडीशी शांत होते। दोघीही आता वाळवणं घालू लागतात। मग कला काहीतरी आणण्यासाठी घरामध्ये जाते तर घरामध्ये तिला एक पॅम्पलेट दिसतं, कारण ते पॅम्पलेट बघून कलाला खूप आनंद होतो। ते पॅम्पलेट असतं एका मूर्तीचं। संगीता तिला सांगते की हो, किती छान मूर्ती आहे नाही, अगदी ऐतिहासिक मूर्ती आहे। आणि तुला माहितीये, सगळ्या मूर्तिकारांच्या घरी मगाशी ते हेच पॅम्पलेट वाटत होते, त्यामुळे आपल्याही घरात त्यांनी दिलंय। तर कलाही ते पॅम्पलेट बघत असते आणि त्यावरची मूर्ती निरखून बघत असते आणि त्या मूर्तीची सुबकता बघून ती अगदी भारावून गेलेली असते, कारण खरंच खूप बारीक काम असतं त्या मूर्तीवर आणि कला अगदी हैराण झालेली असते ते बघून। कलाला खूप छान वाटलेलं असतं ती मूर्ती बघून। नक्कीच या मूर्तीचा काहीतरी पुढे संबंध कलासोबत येणार आहे हे यावरून तर स्पष्ट होतंय। इकडे आबा मात्र खूप घाबरत असतात। आबांना आता अचानक भीती वाटायला लागते, त्यामुळे आबा आता देवीचं नाव घ्यायला सुरुवात करतात। सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असा सारखा जप ते करत असतात, जेणेकरून स्वतःच्या मनाला ते शांत ठेवू शकतील, कारण त्यांच्या मनात आता वेगवेगळे विचार यायला लागतात। मग आता आबा त्यांच्या लॉकरमधून एक मूर्तीचा फोटो काढतात आणि मित्रांनो, हा तोच मूर्तीचा फोटो असतो जो मूर्तीचा फोटो कलाने पॅम्पलेटवर बघितलेला असतो आणि ती मूर्ती बघून कला भारावून गेलेली असते आणि आबा सुद्धा सेम मूर्तीचा फोटो त्यांच्या लॉकरमधून काढतात।
आबा जेव्हा तो फोटो बाहेर काढतात तेव्हा त्या व्यक्तीचं बोलणं आबांना आठवत असतं. चांदेकर, तुझ्या हातून मूर्ती खंडित झाली आहे आणि या गोष्टीची शिक्षा तुला नक्कीच मिळणार आहे. कदाचित ही गोष्ट तुझ्या कुटुंबावर देखील ओढावून येऊ शकते. कदाचित तुझ्या घरातला कुठलाही संसार हा व्यवस्थित होणारच नाही. त्या व्यक्तीचा शाप, चांदेकरांना दिलेला त्याने शाप आबांना सारखा सारखा आठवत असतो आणि आबांना आता तीच भीती वाटत असते की सध्या कला आणि अद्वैतची परिस्थिती बघता यांचं सुद्धा तसंच काही होणार की काय, अशी आबांना भीती वाटते. कारण नीट जर बघितलं तर सरोज आणि प्रदीप या दोघांचाही संसार टिकलेला नसतो. आणि दुसरे बघितलं तर आबा आणि शारदा, म्हणजे शारदा ही आबांना कधीच सोडून गेलेली असते. त्यानंतर रजनी आणि श्रीकांत यांचा संसार तर सुरू आहे, परंतु त्यांच्या संसारामध्ये कुठलाही रस नाही. श्रीकांत तर फक्त रजनीला पायाखाली दाबण्याचं बघत असतो आणि रजनी बिचारी या सगळ्या गोष्टी एकटीच सफर करत असते, ज्याची कोणाला खबरही नाहीये. मग त्यांचाही संसार असाच आहे. नैना आणि राहुलचं जर बघितलं तर लग्न कुठल्या अवस्थेमध्ये झालंय आणि नैना किती फसवेगिरी करते आणि राहुलला किती गर्लफ्रेंड्स आहेत बाकीच्या, ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आता आबांना फक्त कला आणि अद्वैत या दोघांकडनं अपेक्षा असते. कारण काय तर कला आणि अद्वैत दोघंही समजूतदार आहे ही गोष्ट आबांना माहिती आहे आणि म्हणूनच त्यांचा संसार टिकावा म्हणून आबा वाटेल ते करायला तयार आहेत. परंतु आबांना त्या माणसाने जो शाप दिलेला आहे तो शाप मात्र सारखा सारखा आबांच्या लक्षात येतोय, आबांना आठवतोय आणि आबांना डिस्टर्ब करतोय. त्यामुळे आबा नुसते घाबरताय. आबा अतिशय रडवेले झालेले असतात आणि देवीचा तो फोटो बघून आबा देवी आईला म्हणत असतात, देवी आई मला माफ कर, माझ्याकडनं तुझी मूर्ती खंडित झाली, परंतु माझ्या मनात असं काहीही कधीही नव्हतं ग. याचा परिणाम तू माझ्या कुटुंबावर होऊ देऊ नकोस. गुरुजींनी सांगितलं त्याप्रमाणे तुझा शाप या घराण्याला लागू देऊ नकोस. अगं, माझं कुटुंब म्हणजे माझा जीव आहे आणि त्यांच्या आयुष्यात काहीही वाईट झालं तरी मी मात्र ही गोष्ट सहन करू शकणार नाही. त्यामुळे देवी आई मी तुला प्रार्थना करतोय की प्लीज असं काही होऊ देऊ नको माझ्या घरामध्ये. गुरुजी म्हणताय की आमच्या घराण्याला असा शाप मिळेल की कोणतंही लग्न व्यवस्थित पार पडणार नाही किंवा कुठलंही लग्न व्यवस्थित टिकणार नाही. तर असं माझ्या घराच्या बाबतीत होऊ देऊ नकोस देवी आई, माझ्या कला आणि अद्वैतला सुखी ठेव, असं आबा आता देवी आईकडे प्रार्थना करत असतात. आबा आता प्रचंड घाबरलेले असतात आणि भीती अगदी त्यांच्या तोंडावर दिसत असते. इकडे ऑफिसमध्ये असताना सरोजने अद्वैतला एकच प्रश्न विचारलेलं असतं की तू त्या कलासोबत डिवोर्स घेण्याचं काय ठरवलंय, आणि अद्वैत त्यावर विचारच करत असतो. पण त्याचवेळी अद्वैतला आबांचा कॉल येतो. आबा ऑलरेडी घाबरलेले असतात. अद्वैतला ते विचारतात की अद्वैत तू कुठे आहेस. त्यावर अद्वैत म्हणतो की आबा अहो मी ऑफिसमध्ये. आबा म्हणतात की हे बघ अद्वैत, तू मला शब्द दिला होता की कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी तू व्यवस्थित विचार करशील आणि विचार करूनच निर्णय घेशील. तू असा ढोबळ मानाने काहीही विचार करणार नाही. त्यावर अद्वैत म्हणतो की हो आबा, मला माहिती आहे. मग आबा विचारतात की अद्वैत तू ठीक आहेस ना. त्यावर अद्वैत म्हणतो की हो आबा मी ठीक आहे, मी ऑफिसमध्ये आहे, काम करतोय. मग आबा म्हणतात की बरं. आबांचं मन थोडंसं शांत झालेलं असतं. आबा आता फोन ठेवून देतात. पण सरोज पुन्हा एकदा अद्वैतला विचारते की अद्वैत काय झालं, आबांचा फोन होता का. त्यावर अद्वैत म्हणतो की हो आई, आबांचा फोन होता, खरं तर त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून त्यांनी फोन केला होता. सरोज म्हणते की ठीक आहे, पण मला सांग की तू मला अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीये. तू त्या मुलीसोबत डिवोर्सचा काय विचार केलाय. त्यावेळी अद्वैत शांत होतो. अद्वैत म्हणतो की हो आई, मी या सगळ्या गोष्टींवर विचार केलाय. म्हणजे माझ्या मनातल्या 60% गोष्टींचं आता निवारण झालंय. आता फक्त 40% गोष्टी शिल्लक आहे आणि 40%वर विचार करण्यासाठी मला वेळ हवाय. सरोज म्हणते की ठीक आहे अद्वैत, काही प्रॉब्लेम नाही. मला खात्री आहे की तू जो काही निर्णय घेशील तो नीट आणि विचारपूर्वक घेशील. तर इकडे अद्वैत हा त्याच्या रूममध्ये आलेला असतो. रूममध्ये आल्या काहीतरी त्याला बेडवर ठेवलेलं दिसतं. त्यामुळे अद्वैतची चिडचिड होती. अद्वैत म्हणतो की सारखी वेंधळेपणा करत असते ही, खरे नुसता वेंधळेपणा अगदी ठासून भरला हिच्यामध्ये. काही गोष्टी इकडे तिकडे ठेवेल आणि आज तर तिने हद्द पार केली आहे. काय तर म्हणे माझे कपडे घालून आली ती. एवढा बालिशपणा कुठे असतो का. आजकाल ना ही माझ्या जास्तच डोक्यात जायला लागली आहे.
अद्वैत स्वतःच्याच मनाला गोष्टी समजावत असतो आणि त्याची चिडचिड देखील होत असते. त्यावेळी कला ही खाली किचनमध्ये असते, रात्रीच्या जेवणाची तयारी करत असते. संगीताने कलाला सांगितलेलं असतं की जर नवऱ्याच्या मनात शिरायचं असेल तर त्याचा मार्ग त्याच्या पोटातून निर्माण होतो आणि जर आपण आपल्या नवऱ्याला चांगलं चुंगलं खाऊ घातलं तर मात्र त्याचं मन आपल्याबद्दल बदलतं. आता कलाने ही गोष्ट डोक्यात घेतलेली असते, म्हणून अद्वैतच्या आवडीचे थालीपीठ ती बनवत असते आणि विचार करत असते, आईने मला सांगितलंय की कदाचित अद्वैतच्या आवडीचं जर जेवण मी बनवलं तर तो खुश होऊ शकतो, परंतु खरंच असं होईल का? मग कलाला आठवत असतं की अद्वैतला जेवण किती आवडतं ते, त्याच्या आवडीचं जेवण त्याला किती आवडतं ते. एवढंच काय तर जेव्हा त्याने बाप्पाच्या मूर्ती माझ्यासाठी परत आणल्या होत्या त्यावेळी मी त्याला विचारलं होतं की तुला काय हवंय, तेव्हा अद्वैतने इतकं साधं आणि सिंपल माझ्याकडे मागितलं होतं की त्याला फक्त पुरणपोळीचं जेवण हवंय, त्याच्या आवडीचं जेवण हवंय. अद्वैत जर एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती खुश होत असेल तर कदाचित मी जो प्लॅन करते आणि मी जो विचार करते आणि आई जे म्हणते ते बरोबर आहे. कला म्हणते की बरोबर आहे, एखाद्याच्या आनंदाचा मार्ग त्याच्या जेवणातून असतो, एवढं मात्र खरं आहे. मग आता कला लगेचच रूममध्ये थालीपीठ घेऊन जाते. अद्वैतच्या समोर ती थालीपीठ ठेवते. अद्वैत विचारामध्ये असतो आणि त्यावेळी खमंग थालीपीठाचा वास त्याला येतो, त्यामुळे त्याचं मन लगेच चेंज झालेलं असतं आणि थालीपीठाकडे तो बघतो. परंतु वरती जेव्हा कलाला बघतो तेव्हा चेहरा पुन्हा एकदा थोडासा सिरियस करतो. कला म्हणते की अरे अरे अरे, आता तर थालीपीठाकडे बघून तू हसत होता आणि आता असा वेडावाकडा चेहरा का केलास तू? आणि मला बघितल्या लगेच तुझ्या कपाळावर आठ्या आल्या रे. अरे कर की तुझा थोडासा मूड ऑन. अद्वैत म्हणतो की गप्प बस ग, मला नाही बोलायचं तुझ्याशी. कला म्हणते की असं काय करतोय अद्वैत, अरे तू असं सिरियस अजिबात चांगला दिसत नाही हा. आणि पहिली गोष्ट म्हणजे हे सगळे थालीपीठ मी माझ्या घरून करून आणले, माझ्या माहेराहून करून आणले आणि इथे येऊन मी फक्त तुझ्यासाठी गरम केलेत. अरे भाजणीचं थालीपीठ आहे, तुझ्या आवडीचं, खा ना प्लीज. तेव्हा अद्वैत चिडतो आणि कलाला म्हणतो की हे बघ खरे, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय की प्लीज मला पुन्हा कुठल्या गोष्टींसाठी प्रेशराईज करू नकोस आणि सारखं माझ्या मागे काहीही टुमकं लावू नकोस. भाजणीचे थालीपीठ असले नाही तर काहीही असले, मला नाही खायचे ते थालीपीठ. आणि जर तुला माझ्यासाठी काहीतरी करायचंच असेल ना तर एक गोष्ट कर की इथून निघून जा. कला अद्वैतला म्हणते की ठीक आहे चांदेकर, काही हरकत नाही, मी इथून निघून जाते. बरं मी थालीपीठाची प्लेट तिथेच ठेवली आहे, त्यामुळे तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू खाऊन घे हा. असं म्हणून कला तिथून निघून जाते. परंतु कला निघून गेलेली नसते आणि अद्वैतला बघण्यासाठी ती तिथेच थांबलेली असते. कला जातेच असं कळताच लगेचच अद्वैत मागे वळतो आणि पटापट ते थालीपीठ खायला सुरुवात करतो. मग कला चोराला लगेच पकडते आणि म्हणते की अरे अरे थांब, एवढ्या घाईघाईत का खातोय, जरा बसून खा. अद्वैत म्हणतो की हेच मला तुझं अजिबात आवडत नाही, अजिबात तुला मॅच्युरिटी नाही. आता एखादा माणूस जा म्हटलं की परत यायची काही गरज होती का? कला म्हणते की चांदेकर अरे तू खाली तर बस. परंतु अद्वैत काय बसायचं नाव घेत नसतो, त्यामुळे कला स्वतः उभी राहते आणि म्हणते की बघ अद्वैत, आता तू बसायला तयार नव्हतास, त्यामुळे मी एक काम केलं, मी स्वतःच उभी राहिले आणि मग आपण आलो की नाही दोघं पण एका लेव्हलला. आता आपण दोघंही उभे आहोत आणि नातं सुद्धा असंच असतं रे. अरे नातं कधी खूप ताणायचं नसतं आणि नातं जर आपण ताणायला गेलं ना तर ते एवढं ताणेल की फुटून जाईल. आता मला एक गोष्ट सांग अद्वैत, महिन्याच्या शेवटी तसंही आपलं नातं हे फरकांवर डिपेंड असणार आहे. जर फरक जास्त आढळले तर तसंही आपलं नातं टिकणार नाहीये. परंतु मला एक गोष्ट सांग की तोपर्यंत आपण या फरकांचाच विचार का म्हणून करायचा? म्हणजे मला काय म्हणायचंय की आपल्या नात्याचं तू जे काही गणित मांडतोयस ते गणित आपण हसत खेळत नाही मांडू शकत का? की प्रत्येक वेळी सिरियस विचार करायचा आहे त्यावर, एवढं ताणवायचं कशासाठी आहे? ते नातं आहे, ते नातं खूप नाजूक असतं रे, ताणवल्याने ते तुटतंच. पण मला काय वाटतं की आपल्याला जो हा फरक आणि समानता या गोष्टींमधला फरक आपल्याला जो स्पष्ट करायचा आहे तो मात्र आपण एकदम शांत राहिल्याने किंवा आनंदाने राहिल्याने अजून आपल्याला 2 पॉइंट एक्स्ट्रा कळतील. तर इकडे काजल रूममध्ये असते आणि तिला प्रचंड सोहमचा राग येत असतो, कारण तिने सोहमला खूप कॉल केलेले असतात आणि सोहम एकही कॉल उचलत नसतो. त्यामुळे काजलची खूप चिडचिड होत असते. काजल आता तिचा फोन जोरात बेडवर आपटते. आता संगीताने हे बघितलेलं असतं. मग संगीता आता तिचा मूड रिफ्रेश करण्यासाठी तिच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि काजलला म्हणते की अगं काजल, मी बघ तुझ्यासाठी काय आणलंय, गरम गरम कॉफी आणि तेही वेलदोडे घालून. आता काजलला त्यामध्ये इंटरेस्ट नसतो कारण ती त्यावेळी सोहमचा विचार करत असते. मग संगीता तिला म्हणते की काजल तुला आठवतंय
जेव्हा तू 10वी-12वीची परीक्षा देत होती तेव्हा तुला टेन्शन यायचं आणि मग मी तुझ्यासाठी असेच वेलदोड्याची कॉफी करून आणायची आणि त्यात तुझं टेन्शन असं गायब व्हायचं. मला तुझं माहिती आहे ना, जेव्हा तुला टेन्शन येतं ना तेव्हा तुला वेलदोडे घातलेली कॉफी लागते आणि जेव्हा तुला आनंद सेलिब्रेट करायचा असतो तेव्हा तुला कटिंग चहा लागतो. अगं मी तुझी आई आहे, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुझ्या, त्यामुळे मी तुझ्यासाठी आता ही वेलदोड्याची कॉफी घेऊन आली आहे आणि मला माहिती आहे ही कॉफी तू पिली ना तुझं हे सगळं टेन्शन असं दूर होऊन जाईल. सोबतच तुझ्या डोक्यातलं जे काही हे खूळ आहे ना ते देखील निघून जाईल. संगीता म्हणते की काजल मी तुझ्या भल्याचं बोलते की नाही, मी तुझी आई आहे की नाही. त्यावेळी काजल म्हणते की अच्छा म्हणजे तुम्हालाच फक्त माझ्या भल्याचं कळतं, माझ्या भल्याचं मला तसंही काही कळत नाही, बरोबर ना. इकडे सोहम आणि अनामिका दोघंही मंदिराच्या तिथे गप्पा मारत बसलेले असतात. आता त्याच वेळी अनामिकाला एक कॉल येतो. अनामिकाला कॉल आलेला असतो की तिची आजी जी आहे ती ICU मध्ये ऍडमिट आहे. त्यामुळे अनामिकाला खूप मोठा धक्का बसतो. अनामिका लगेचच रडायला लागते. अनामिका त्यांना सांगते की मला तुम्ही कळवत राहा जे काही होतंय ते. जेव्हा अनामिका फोन ठेवते तेव्हा सोहम अनामिकाला विचारतो की काय झालंय अनामिका. तेव्हा अनामिका मोठमोठ्याने रडायला लागते. सोहम म्हणतो की अगं काय झालंय अनामिका, जरा मला सांगशील का काय झालंय ते. मग अनामिका सोहमला सांगू लागते की सोहम अरे माझी आजी ICU मध्ये ऍडमिट आहे. खरं तर मला साधा सर्दी खोकला जरी झाला ना तरी सुद्धा माझी आजी माझ्यासाठी खूप परेशान व्हायची आणि आता मात्र ती ICU मध्ये ऍडमिट आहे, ही गोष्ट मी कधीही टॉलरेट करू शकणार नाही. मग सोहम आता अनामिकाला समजावत असतो की अनामिका माझ्याकडे बघ, हे बघ असं काही होणार नाहीये, तू उगाचच या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको, मी आहे ना तुझ्यासोबत, आपण दोघे मिळून आजीला बघूयात, आजीला बघायला जाऊयात, अजिबात काळजी करू नको, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. तेव्हा अनामिका आता सोहमकडे बघू लागते. सोहमच्या डोळ्यात ती बघत असते आणि कदाचित तिला काहीतरी सोहमबद्दल फील होतं आणि त्यामुळे लगेचच ती सोहमपासून बाजूला होते. सोहम सुद्धा अनामिकापासून बाजूला होतो. दोघांनाही जरा वाटतं की ते जरा जास्तच जवळ आलेत, त्यामुळे दोघंही आता ऑकवर्ड फील करत असतात. इकडे कला अद्वैतला सगळ्या गोष्टींचा अगदी छान अर्थ समजावून सांगत असते. अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत आधीच आपल्या डोक्यावर ताणतणाव कमी आहेत का रे, की हे तणाव आपण अजून वाढवून घ्यायचे. मला माहिती आहे की तुझं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे. म्हणजे जर नात्यामध्ये जर काही रसच नसेल तर ते पुढं नेण्यात काहीच अर्थ नाही आहे. तुझं म्हणणं मला पटतंय, परंतु तुला जी ही ॲक्टिव्हिटी करायची आहे, तुला ज्या आपल्या नात्यातले समानता आणि भिन्नता ओळखायचे आहेत, ही गोष्ट आपण दोघांनी मिळून करायला पाहिजे. तू फक्त भिन्नता शोधणार आणि मी समानता शोधायला लागणार, या गोष्टीला काही अर्थ नाहीये ना. चांदेकर, एखादी गोष्ट जेव्हा आपण दोघांनी येऊन पूर्ण केली आहे ना तेव्हा त्या संकटाला आपण हरवलंय. जेव्हा नैनाताई आणि राहुल या दोघांचं लग्न होतं तेव्हा नैनाताई गायब झाली होती आणि मग त्याच वेळी आपण दोघांनीही नैनाताईला शोधून आणलं होतं. आणि आता मागच्या वेळी जेव्हा ती खूप टेन्शनमध्ये होती तेव्हा ती जीव द्यायला निघाली होती, तेव्हा सुद्धा तू माझ्यासोबत होता. आपण दोघांनीही मिळून तिला पुन्हा एकदा घरी घेऊन आलो आपण. दिवाळीच्या वेळी घरी कामाला कोणीच नव्हतं आणि मग माझ्यावर एकटीवर सगळ्या गोष्टीचा लोड येऊ नये, कामाचा प्रेशर येऊ नये म्हणून तू रॉकेटला सुद्धा दिवाळीच्या वेळी घेऊन आलास. एवढंच काय तर देवी आईचा प्रसाद देखील आपण दोघांनी एकत्र मिळून केला. स्वामीनाथन सरांच्या डिझायनिंगसाठी आपण अचानक तिथे मॉडेलिंग केलं. या सगळ्या गोष्टी खरं तर शक्य झाल्या फक्त आणि फक्त यामुळे की आपण दोघं एकमेकांशी बांधलो गेलो. त्यामुळे आता हे सगळं नातं तोडणं माझ्यासाठी तरी खूप कठीण आहे. कला अद्वैतला सांगू लागते की अद्वैत अरे आमचं कुटुंब छोटं होतं, त्यामुळे आतापर्यंत मला खूप साऱ्या परिस्थितींना तोंड द्यावं लागलंय, खूप संकटांचा सामना करून मी पुढे आले. मग ती गरिबी असो नाहीतर दुसरं काही असो. आता मी जे काही म्हणते ते तुला कळतच असेल आणि तुला पटत असेल की मी काय म्हणते ते. अद्वैत कलाच्या बोलण्याचा विचार करत असतो आणि खरेच कला बरोबर बोलत असते हे त्यालाही कुठेतरी त्याच्या मनात जाणवत असतं. पण सरोजने त्याच्या डोक्यात काही गोष्टी भरवलेल्या असतात त्यामुळे तो भरकटलेला असतो. आणि अद्वैत आता त्यामध्ये जेव्हा मागे फिरायला जातो त्याच वेळी कलाचं मंगळसूत्र अद्वैतच्या शर्टच्या बटनमध्ये गुंततं आणि ते बघून कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे बघत असतात.
कला या गोष्टीला देवी आईचा संकेतच समजते, कारण जेव्हा ती अद्वैतपासून वेगळं होण्याचा विचार करते किंवा अद्वैतपासून वेगळं होण्याचं जेव्हा बोलत असते, त्यावेळी देवी आई मात्र असे काही संकेत देत असते तिला की तुमच्या दोघांची जोडी एकमेकांसाठी बनलेली आहे आणि तुम्ही दोघं नवरा बायको आहात आणि तुम्ही दोघंच असणार आहेत. ही गोष्ट देवी आई सारखी त्या दोघांच्या आठवणीत आणून देत असते. अद्वैतला देवी आईचे हे संकेत कळत नसतात, परंतु कलाला मात्र कळत असतात. कला अद्वैतकडे बघत असते. तर इकडे संगीता ही काजलला समजावून सांगत असते. समजावून सांगताना ती काजलला म्हणत असते, काय झालंय काजल, मला सांगशील का? मी तुझी आई आहे ना, मला सांग काय झालंय ते, मी तुला काहीतरी उत्तर देते त्यावर. आता संगीताला सगळं माहीत असतं की काय झालंय, काजलचं का बरं बिनसलंय. नक्कीच सोहमवरून काहीतरी घडलेलं असणार, त्यामुळे काजल तोंड पाडून बसली आहे. ही गोष्ट संगीताला माहीत असते, पण तरी सुद्धा ती काजलला विचारत असते. काजललाही त्या गोष्टींचा प्रेशर असतो, त्यामुळे काजल संगीताला म्हणते की आई यार, तू प्लीज इथून निघून जा, मला एकटं सोड, मला जो विचार करायचा आहे तो करू देत. मग संगीता काजलला म्हणते की काजल, हे बघ, आता तू जो काही विचार करतीये ना, त्या विचारामुळे तुझं नुकसानच होणार आहे. मी तुला फक्त यातून एकच गोष्ट सांगतेय की तू या सगळ्यातून आगीतून तर निघशील, परंतु फुफाट्यात जाऊन पडशील. आणि तुझ्या भल्यासाठी मी तुला गोष्टी सांगते की तू या सगळ्यात पडू नकोस. काजल म्हणते की आई जाऊ दे ना यार, नको ना मला या सगळ्या गोष्टी विचारूस तू. मग संगीता म्हणते की काजल, मला खरी खरी एक गोष्ट सांग. आता मी डायरेक्ट मुद्द्यावर येते की तू घरी रडत आली होती, याचा अर्थ तू त्या सोहमरावांमुळेच रडत आली होतीस ना? काजल संगीताला म्हणत असते की आई, तुला जे वाटतंय ना तसं काहीही नाहीये सोहममध्ये आणि माझ्यामध्ये. उगाच तू या सगळ्या गोष्टींचं बर्डन माझ्यावर टाकू नकोस, मला या सगळ्याचं टेन्शन देऊ नकोस. असं काहीच नाहीये आमच्या दोघांमध्ये. प्लीज प्लीज तू आताच्या आता इथून निघून जा. संगीता विचारते की काजल, मला सांग की तुझ्या डोक्यात काय चाललंय नक्की? तेव्हा काजल म्हणते की यार आई, माझ्या डोक्यात काही सुरू नाहीये, तू प्लीज समजून घे मला. माझं डोकं आता खूप तापलेलं आहे, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. त्यावेळी काजल म्हणते की बरं, मी इथून निघून जाते, तुला जे काही करायचंय ना ते कर, माझी काही किंमतच नाहीये. असं म्हणतच आता संगीता ही रडत रडत तिथून निघून जाते. सोहम आणि अनामिका दोघंही आता इकडे सेपरेट झालेले असतात, कारण ते दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि त्यामुळे त्यांना जरा ऑकवर्ड वाटलेलं असतं. मग आता अनामिका सोहमला म्हणते की ते सोहम, आय एम सॉरी. तेव्हा सोहम म्हणतो की नाही अगं, इट्स ओके, एवढं काय त्यामध्ये, आणि तसाही मी तुझा मित्र आहे, त्यामुळे मी तुला फक्त कन्सोल करत होतो, बाकी ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही, आणि एवढी तर समज तुलाही आहे. मग अनामिका सोहमला म्हणते की सोहम, तू फक्त माझा मित्र नाहीयेस. सोहम म्हणतो की म्हणजे? त्यावर अनामिका म्हणते की सोहम, मला तुला खूप दिवसांपासून काहीतरी सांगायचंय आणि मला तुला हे सांगायचंय. असं म्हणतात सोहमला आता काजलचा कॉल येत असतो. काजलचा कॉल त्याला येताना दिसत असतो, तरी सुद्धा सोहम तिचा कॉल घेत नाही आणि कट करून टाकतो. त्यामुळे काजलला खूप हर्ट होतं. काजल आता वस्तूंची आदळापट करायला सुरुवात करते की यार, हा सोहम का असं करतोय, का माझ्याशी असं वागतोय आणि का हा फोन घेत नाहीये. आता काजलला सोहमचा राग येत असतो. तर अनामिका आता सोहमला प्रपोज करणार असते. तर अनामिका पुन्हा एकदा बोलायला सुरुवात करते. पुन्हा एकदा काजलचा फोन येतो. सारखा फोनमध्ये वाजत असल्यामुळे अनामिका सोहमला विचारते की सोहू, अरे कोणाचा कॉल येतोय तुला सारखा? काही महत्वाचं असेल तर बोलून घे ना, आणि नक्कीच मुलीचा असेल. कोणी आहे का तुझ्या आयुष्यात, कोणी मुलगी? आणि सोहमचं काही त्यावर ॲन्सर न ऐकताच आता अनामिकाने त्याला प्रपोज करून टाकलेलं असतं आणि अनामिका सोहमला डायरेक्टली सांगते की सोहम, आय लव्ह यू. आता अनामिकाचे हे शब्द ऐकून सोहम स्वतःच थक्क झालेला असतो आणि तो अनामिकाकडे बघत असतो. अनामिकाला त्याने फक्त ॲज अ फ्रेंड म्हणून घेतलेलं असतं, ती त्याची मैत्रीण आहे एवढंच रिलेशन त्याचं अनामिकासोबत असतो. परंतु अनामिकाने आता स्वतःहून त्याला प्रपोज केल्यामुळे आता सोहमला मात्र टेन्शन येतं आणि सोहम आता एकदम स्तब्ध झालेला असतो. इकडे कलाचं मंगळसूत्र हे अद्वैतच्या शर्टमध्ये अडकलेलं असतं, त्यामुळे कला ते मंगळसूत्र सोडवण्याचा प्रयत्न करते. अद्वैत त्यावेळी शांत उभा असतो आणि मग कला ते मंगळसूत्र सोडवते. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, मला हे मंगळसूत्र वाढवून द्यायचं नव्हतं आणि त्याच्यासाठी तुझी सहानुभूती मला दाखवली आहे, खरंच थँक्यू सो मच. मग त्यावेळी अद्वैत काहीही बोलत नाही. कला अद्वैतला समजावून सांगत असते की अद्वैत, खरं तर परिस्थितीने मला आतापर्यंत खूप काही शिकवलंय रे. म्हणजे आमच्यावर जी परिस्थिती आली आहे, कदाचित त्यामुळे मी अशी वागते. मला इतरांची काळजी घ्यायला परिस्थितीने शिकवलंय. परिस्थिती माणसाला काहीही शिकवते, नात्यांची किंमतही शिकवते आणि नात्यांपासून बाजूला जायला सुद्धा शिकवते.
परंतु मी मात्र परिस्थितीमुळे नात्यांची किंमत शिकले. कितीही काहीही परिस्थिती आमच्या घरामध्ये आली तरी सुद्धा आमची नाती एवढी बळकट होती की कुठल्याही परिस्थितीला आम्ही हसत हसत झेलत होतो. आणि त्याचमुळे माझं नात्यांबद्दलचं खूप स्पष्ट मत आहे की नाती ताणली तर तुटतात. आणि म्हणून मला असं वाटतं की तुझं आणि माझं नातं सुद्धा एकमेकांशी जोडलं गेलं आणि ते नातं कधीच तुटू नये असंच मला वाटतं. मला माहिती आहे की तू खूप प्रॅक्टिकल आहेस. ज्या गोष्टींमध्ये फायदा आहे ती गोष्ट तू करणार आणि ज्या गोष्टींमध्ये तुझा फायदा नाही आहे ती गोष्ट तू नाही करणार. परंतु माझं असं नाही आहे. माझं असं असतं की मला जर एखाद्या गोष्टीपासून जरी त्रास होत असेल आणि नातं जर चांगलं असेल तरीसुद्धा मी ते नातं टिकवायला तयार असते. कारण मी नात्यांच्या बाबतीत प्रॅक्टिकल नाही तर इमोशनल आहे. मला नाते जपायला आवडतात आणि म्हणून मला तुझ्यासोबतचं नातंसुद्धा जपायचं आहे. मला तुझ्यासोबत राहायचं आहे. अद्वैत, तू तुझे प्रयत्न चालू ठेव. महिन्याच्या अखेर आपल्याला कळेलच की आपल्या दोघांना एकमेकांच्या सोबत राहायचंय की एकमेकांना सोडून जायचंय. परंतु मी तुला एक गोष्ट सांगते की हे नातं टिकवण्यासाठी मी मात्र प्रयत्न करेल. असं म्हणताच कला तिथून निघून जाते. आता अद्वैतच्या डोक्यात थोडा काहीतरी प्रकाश पडत असतो की खरे जे बोलते ते बरोबर बोलतीये. कारण मी जो काही विचार करतोय तो फक्त प्रॅक्टिकली विचार करतोय. म्हणजे फक्त गोष्टींचं सोल्युशन बघतोय, याच्यावर उपाय बघतोय. परंतु खरे मात्र नातं शिकवते मला. खरे मात्र नाते जपतीये आणि खरेला नाते जपायला आवडतात. आणि एवढं सगळं होऊन या लग्नामध्ये काय प्रॉब्लेम आहे हे खरेलाही माहिती आहे. तरी सुद्धा खरे ही विचार करतीये की तिला हे नातं टिकवायचंय आणि मी आहे की हे नातं तोडायला निघालोय. आता अद्वैतच्या मनात थोडासा विचार आलेला असतो. म्हणजे आधी त्याने जो 60-40चा विचार केलेला असतो तो आता उलटा झालेला असतो. 40-60चा विचार त्याच्या मनामध्ये येत असतो. कुठेतरी त्याला कलाबद्दल सहानुभूती वाटते. कुठेतरी त्याला असं वाटतं की आमचं नातं कदाचित टिकू शकतं जर मी थंड डोक्याने विचार केला तर. ते ज्याप्रमाणे म्हणते की नातं ताणल्यानं तुटतंय तर मग मला ताणायचं कशाला आहे. खरं तर महिन्याच्या अखेर कळणारच आहे की आम्ही दोघं एकमेकांसोबत कॉम्पॅटिबल आहोत की नाही. महिन्याच्या अखेर आमच्या दोघांबद्दल आम्हाला दोघांनाही कळणार आहे. परंतु आत्ताच त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि आत्ताच डोक्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या, खरं तर यात काही अर्थ नाही आहे असं अद्वैतला वाटायला लागतं. आणि सरळचं बोलणं सुद्धा आता कलापुढे त्याला फिकं वाटायला लागतं आणि अद्वैत त्या गोष्टींचा विचार करायला लागलेला असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत हा विचार तर करायला लागतो, पॉझिटिव्ह थोडा होतो, परंतु तेवढ्यात माशी शिंकते आणि रोहिणी आणि नैनाने प्लॅन बनवलेला असतो तेही कलावर सगळ्या गोष्टी उलटवण्याचा, जेणेकरून अद्वैत स्वतः कलाला घराबाहेर काढून देईल किंवा कलासोबत नातं तोडून टाकेल. त्यातून त्याला दिसेल की कला कशी या घरासाठी ठीक नाहीये. अशा प्रकारे ती किती वेंधळी आहे आणि तिच्या वेंधळेपणामुळे काय काय होऊ शकतं ते. आता रोहिणी आणि नैनाने गिझरचं बटन जे आहे ते ऑन करून ठेवलेलं असतं आणि सरोज जेव्हा गिझर ऑन करायला जाते तेव्हा तिला शॉक बसलेला असतो आणि सरोज खाली पडते. सरोज ओरडून खाली पडते तर अद्वैत त्याच वेळी तिथे जातो. अद्वैत आईला मांडीवर घेतो आणि अद्वैत मोठमोठ्याने खरे खरे असं ओरडायला लागतो. आता कला तिथे येते. कलाला काहीच माहीत नसतं काय झालंय ते. मग कला तिथं आल्यावर अद्वैत तिला विचारतो की खरे आपण गिझरचं बटन कधी ऑन ऑफ करतो. सकाळी ऑन आणि सकाळीच ऑफ होत असतं. मग गिझरचं बटन संध्याकाळपर्यंत ऑन का आहे. आपल्या गिझरचं बटन संध्याकाळपर्यंत ऑन कधीपासून राहायला लागलं. अद्वैतला कलाच्या वेंधळेपणाचा खूप राग आलेला असतो. त्याला हे सगळं कलाच्या वेंधळेपणामुळे घडलंय. म्हणजे ही मुलगी एवढी वेंधळी आहे की कदाचित हिच्यामुळे कोणाच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. कोणाला या गोष्टीचा त्रासही होऊ शकतो आणि सरोजला तो त्रास झालेला असतो. सरोजला आता कलामुळे शॉक बसलेला असतो आणि या गोष्टीचं भांडवल सरोज नक्कीच करणार. जरी सरोजला काही झालेलं नसेल तरी सुद्धा सरोज असा आव आणेल की बापरे, कलामुळे आता मी डायरेक्टली ICU मध्ये ऍडमिट होणार, असा काहीतरी आव आता सरोज आणणार, 100% आणणार आहे. आणि त्यातून अद्वैतला आईबद्दल सहानुभूती निर्माण होईल आणि पुन्हा एकदा कलाला तो धारेवर धरेल. आणि कशा प्रकारे कला वेंधळी आहे, कशा प्रकारे कलाला लोकांची काळजी नाहीये, कशा प्रकारे तिच्या गोष्टींमध्ये
ती हरवलेली असते आणि कामाचं तिला भान राहत नाही, जबाबदारी तिच्यामध्ये अजिबातही नाही, मॅच्युरिटी कशा प्रकारे तिच्यामध्ये नाहीये, हे सगळे पॉईंट पुन्हा एकदा अद्वैतला कलामध्ये दिसायला लागतील. खरं तर कला अद्वैतचं ब्रेन वॉश करत असते, चांगल्या प्रकारे पॉझिटिव्हिटीने त्याचं ब्रेन वॉश करते, परंतु सरोज मात्र अद्वैतचं मन खराब करायला टपलेलीच असते. कशा प्रकारे कलाने त्याचं जे ब्रेन वॉश केलंय त्याच्यावर पाणी फेरायचं एवढंच सरोजच्या मनामध्ये असतं. आणि ह्या दोघींच्या पलीकडे तिसरी म्हणजे नैना आणि रोहिणी आणि नैना फक्त आणि फक्त त्यांचे कांड करत असतात. ॲक्च्युली प्रॅक्टिकली त्या या सगळ्या गोष्टी करून दाखवत असतात. कशा प्रकारे कलाला घराबाहेर काढता येईल याचं अद्वैतला प्रात्यक्षिक देण्याचं ते प्रयत्न करत असतात. पण मित्रांनो, कलाला मात्र त्या सगळ्या प्रॉब्लेममधून बाहेर निघण्याची तिच्यामध्ये शक्ती आहे. आपण बघितलं की कला प्रत्येक गोष्ट खूप पॉझिटिव्हली घेते आणि तिला कितीही वाईट वाटलेलं असलं, कितीही त्रास झालेला असला, नातं टिकवणं हे तिच्यासाठी सध्या अवघड आहे. दुसरी कोणीतरी मुलगी असते तर ती म्हटली असती की जर आपल्या नवऱ्याला आपल्यासोबत राहायचंच नाहीये तर कशाला बाबा आपण ह्या लग्नामध्ये राहायचं, ह्या लग्नामध्ये अडकायचं. परंतु कला मात्र अद्वैतला नात्यांची पुन्हा एकदा ओळख करून देण्यासाठी आता रिंगणात उतरलेली असते आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हिटीने घेऊन तिने हे सगळं केलेलं असतं. तिच्यासोबत एवढ्या सगळ्या गोष्टी होत असतात. रोहिणी आणि नैना कांड करायचं थांबत नसतात. सरोज मात्र अद्वैतच्या मनात भलतं सलतं वाईट साईड भरायला टपलेलीच असते. अशा या परिस्थितीत सुद्धा कला अद्वैतला तिच्या विचारांवर विचार करायला लावू शकते. हीच गोष्ट म्हणजे कलातली पॉझिटिव्हिटी आणि कलातला खरेपणा. कदाचित आपल्या सगळ्यांना हा खरेपणा दिसतोय, परंतु अद्वैतला हा कलाचा खरेपणा कधी दिसेल हे आपल्याला येणाऱ्या काही एपिसोडमध्ये नक्की बघायला मिळेल. परंतु तोपर्यंत जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला देखील क्लिक करा. मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण ज्याप्रमाणे तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत एन्जॉय केला तर त्यांनाही एन्जॉय करू द्यात.